नमस्कार, मी आहे पूजा आणि तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच पूजाची दुनिया या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यामधला दुसरा गुरुवार आणि महालक्ष्मीचं हे जे व्रत आहे हे आज आपण करणार आहोत. आणि त्यासाठी मी मागचा जो व्हिडिओ टाकला होता ना, तो मी एकदम साधाच टाकला होता. कारण तेव्हा मी पूजा ही थोड्या साध्या पद्धतीनेच केली होती, कारण थोडासा वेळ झाला होता मला. पण मी आज ना छानपैकी मस्त आजच्यासाठी म्हणजे या गुरुवारसाठी दुसऱ्या गुरुवारसाठी ना मी मस्तपैकी या ठिकाणी थोडी शॉपिंग केलेली आहे, तर ते तुम्हाला आज दाखवते. तर या ठिकाणी ना लक्ष्मी मातेचा मी इतका सुंदर मुखवटा आणलेला आहे ना, तो तुम्हाला दाखवणार आहे मी. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते नारायणी नमोस्तुते. तर एवढा सुंदर असा हा मुखवटा आहे ना, तुम्ही बघू शकता. साक्षात असं वाटत आहे की जिवंत मूर्ती म्हणजे जिवंत मुखवटा असा हा दिसत आहे. आणि हा बघता क्षणीच मला एवढा आवडला होता ना, तिथे भरपूर होते पण मला हा आवडला, त्याच्यामुळं मग मी हा घेतला. तुम्ही बघू शकता की किती सुंदर असं हे जे काम आहे हे किती सुंदर असं केलेलं आहे. या ठिकाणी शुभ आहे, लाभ आहे आणि पूर्ण डायमंड मस्त पद्धतीने असे लावलेले आहेत आणि हे मुकुट पण सुंदर पद्धतीने सजवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये हा जो गोल्डन कलर आहे ना, याच्यावरती हा जो लाल कलर दिलेला आहे त्यामुळे फार उठावदार असं हे मुख तर दिवसाची सुरुवात छानपैकी मस्त झालेली आहे. अंघोळ वगैरे करून नित्यनियम करून घराच्या स्वच्छतेकडे वळले मी इथे. आणि सध्या कन्स्ट्रक्शनचं काम चालू असल्यामुळे ना एवढी धूळ येते घरामध्ये. आणि पूर्वेची जी साईड आहे ती आहे आमची, तर पूर्वेकडनं एवढा वारा वाहतो, तर त्यामुळे हे जे खिडक्या आहेत ह्या मला बंदच ठेवावं लागतात. नाहीतर माझ्या घरामध्ये ना माझे झाडं राहतील ना सामान राहील, कारण प्रचंड अशी हवा येते आणि धूळ पण तेवढीच आहे. तर त्यामुळे मला आधी सगळं बंद करावं लागतं घर व्यवस्थित आणि नंतरच मग या ठिकाणी झाडून काढावं लागतं. तर सगळे मस्त घरं मी स्वच्छपैकी झाडून घेतलेले आहेत आणि झाडल्यानंतर पुसूनसुद्धा घेतलेले आहेत. आणि ही जी सकाळची जी कामं आहेत ना, ही पटापट झाली ना की आपण एकदम मोकळं होऊन जातो बाकीची कामं करायला. नाहीतर मग आणि एखाद्या वेळेस तर असं होतं ना की कामं करणं एवढं जीवावर येतं, पण मग ते राहून गेले की मग ते कामं रेंगाळत जातात आणि मग ते करणं फार जीवावर येतं. तर ते एका लिंकमध्ये सगळे कामं पटापट करून घेतले ना की ते लगेच होऊन जातात. आणि या ठिकाणी हा जो उंबरठा आहे, हा उंबरठावरती मी इथे मस्त पाणी शिंपडलेलं आहे आणि उंबरठा छानपैकी पुसून घेतलेला आहे. आणि हा माझा उंबरठा पुसण्याचाच कापड आहे आणि तो रांगोळीच्या रंगांनी आणि ह्या लेपनाने एवढा पांढऱ्या कलरचा होता, तो पण रंगीबेरंगी झालेला आहे. तर या ठिकाणी मी ना छानपैकी मस्त हळदीचं लेपन केलं उंबरठ्याला. आणि ह्या सगळ्या गोष्टी करतानासुद्धा मला खूप आनंद माझ्या मनात असतो. आणि झाल्यानंतरसुद्धा म्हणजे ह्या गोष्टी ना करून सगळ्या झाल्यानंतर मी तिथे थोड्या वेळ बसते, थोडं न्याहाळते त्यांना. कारण जे म्हणतात ना की आत्मिक शांती, तर आत्मिक शांती आपल्याला जर हवी असेल ना, तर जी गोष्ट आपल्याला छानपैकी आवडते, जी गोष्ट आपल्याला छान जमते, ती गोष्ट आपण करायला पाहिजे. आणि ह्या गोष्टींमध्ये वेळ जातो, पण एक वेगळ्याच प्रकारची शांततासुद्धा मनाला मिळते आणि आनंदसुद्धा मिळतो. तर मार्गशीर्ष महिना माझा अत्यंत आवडता असा हा महिना आहे. आणि ते हे सगळं झाल्यानंतर ना मी भरपूर अशी कलरसुद्धा रांगोळीचे आणलेले आहेत आणि ते व्यवस्थित डब्यांमध्ये सगळे भरून घेतलेले आहेत. आणि छानपैकी मस्त डार्क कलर आणल्यावरती इतके सुंदर दिसतात ना ते, तर त्यासाठी मस्त हा प्लॅस्टिकचा डब्बा, ह्या सगळ्या गोष्टी करायला मला आवडतं आणि दिसायला पण सुंदर दिसतात ह्या सगळ्या गोष्टी.
आणि माझा ना अख्खा जास्त वेळ ना ह्या सगळ्या गोष्टींमध्येच जातो. एकतर माझी झाडं म्हणजे माझं गार्डन, ह्या सगळ्या गोष्टी स्वच्छ करायला, नवीन-नवीन झाडं त्यामध्ये लावायला, त्यांचं व्यवस्थित पाणी देणं, साफ-सफाई करणं, त्यांची जी सुकलेली पानं आहेत ती काढणं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माझा वेळ जातो. आणि त्या गोष्टी मी करायला बसले ना, की मग तर कधी-कधी कळत पण नाही की किती वेळ झालेला आहे. आणि रांगोळी काढताना ना, मी जर असं म्हटलं, असं ठरवलं, की आज मला रांगोळी मोबाईलमध्ये बघून किंवा याच्यामध्ये बघून काढायची आहे, तर मला ना लवकर व्यवस्थित काढल्या जात नाही. पण मग मी जेव्हा मनाने माझ्या रांगोळी काढते ना, तर तेव्हा मला पटापट येतं, माझ्या डोक्यामध्ये सुचतं तेव्हा मला, की पुढे काय काढायचं आहे, काय नाही. तर असं आहे माझं थोडं रांगोळीच्या बाबतीत. आणि थोडासा वेळ लागतोच, कारण सगळं हे व्यवस्थित रंग भरायला आणि हे काही-काही कलर याच्यामधले एवढे डार्क आहेत ना, की ते कलर त्यांचा जो अ, रंग आहे तो सोडून जातात. त्यामुळे थोडे टाईल्स पण खराब होते आणि उंबरठ्यावरती पण डाग पडतात. पण ह्या गोष्टी जर आपण केल्या नाही ना, तर ते अंगण पण सुनं आणि आपलं जे प्रवेशद्वार आहे ते पण सुनं. आणि मला असं आजपर्यंत आठवत नसेल, की माझं अंगण कधी बिना रांगोळीचं राहिलं असेल, की आणि रांगोळी ही जी आहे ना, ही माझ्या नित्य नियमावलीमधली अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करताना वेळेचं कधी-कधी भानसुद्धा राहत नाही. तर आज अशी ही पटापट ही जी आपली रोजची कामं आहेत ती करून घेतली. कारण नंतर पूजेची मांडणी करायची होती. तर त्यासाठी आधी स्वयंपाक वगैरे सगळं करून घेतलं मी. कारण काय आहे ना, मग ह्या गोष्टी एकदम शांततेच्या करायच्या असतात आणि कुणी-कुणी ना ही जी पूजा आहे ना देवीची, या पूजेची मांडणी कुणी-कुणी सकाळीच करतं आणि देवपूजेच्या वेळेस म्हणा किंवा सगळी कामं शांततेत झाल्यानंतर. पण माझं कसं आहे ना, मी आधी सगळे कामं करून घेते आणि मग शांततेत दुपारपासनं ना, मी ही पूजा मांडायला सुरुवात करते. कारण मला असं वाटतं, की ती सकाळी मांडून ठेवली, की असं वाटतं मला, की जसं ते पूजा नसल्यासारखंच वाटतं मला. तर त्यामुळे मी मस्तपैकी आधी सगळं जे देवाचं साहित्य आहे, जी सामग्री आहे, ती सगळी सामग्री छानपैकी एका ताटामध्ये काढून घेते. कारण कसं आहे मग ते वेळेवरती उठा, बसा याच्यामध्येच भरपूर असा वेळ चालला जातो. तर त्यामुळे पूजा मांडायच्या आधी सगळ्या गोष्टी व्यवस्थित घेऊन ठेवल्या आपण आपल्याजवळ, की मांडणीला पण आपल्याला जास्त वेळ पण लागत नाही आणि जास्त उठायचं पण काम पडत नाही. तर त्यासाठीच मी सगळ्या गोष्टी आधी व्यवस्थित काढून घेत असते आणि जी आपली देवीचा जसा जो मुखवटा आहे, देवीचे कपडे आहेत, देवीचे दागदागिने आहेत, हे तर मी व्यवस्थित आधीच एका पिशवीमध्ये ठेवून देते आणि ती जी पिशवी आहे ती बॉक्समध्ये ठेवते. कारण कसं आहे ना, त्या गोष्टी आपण आपल्या हाताने एकाच ठिकाणी ठेवल्या ना, की दिसायला पण आपल्याला सोपं जातं आणि वस्तू पटापट दिसल्या, की मग वेळ पण लागत नाही सगळ्या गोष्टी काढायला. तर अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित आधी काढून घेतलं, की वेळेच्या आतमध्ये मग आपल्या सगळ्या गोष्टी होतात. नाहीतर मग कसं होतं ना, एक वस्तू दिसते, एक दिसत नाही. त्याच्यामध्येच फार वेळ चालला जातो आणि माझं थोडंसं काम ठेवते मी व्यवस्थित, पण ते त्या ठेवलेल्या वस्तूंना मला लवकर दिसतच नाही. तर माझा थोडासा हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मी आधीच सगळं व्यवस्थित व्यवस्थित ठेवून देत असते. तर तुम्ही बघू शकता, मस्त माझी पूजेची वेळ या ठिकाणी झालेली आहे आणि हा जो टेबल आहे ना, या टेबलावरती मी मस्त हा जो लाल कलरचा कापड आहे, हा लाल कलरचा कापड टाकून घेतला मी. कारण मला उंचच ठेवायचं होतं. म्हणजे ही जी पूजा आहे ती उंचीवरच मला ठेवायची होती, मांडायची होती. तर त्यासाठी मी आधी छानपैकी एक मस्त टेबल घेतला. त्याच्यावरती लाल कापड ठेवला आणि त्या लाल कापडावरती एक छोटा चौरंग घेतला. त्याच्यावरती पण मस्त आसन ठेवलं आणि आसनावरती तांदूळ टाकून अष्टदल कमळ या ठिकाणी मी काढून घेतलेलं आहे आणि त्या तांब्याच्या वरती ना छानपैकी स्वस्तिक आणि
पाचही दिशेला 5 बोटांनी मस्तपैकी त्याला कुंकवाचे, हळद आणि कुंकवाचे ठिपके लावून घेतलेत. आणि ह्या ज्या 5 वनस्पती आहेत ना, ह्या मी विकत आणल्या. आता आपल्याकडे कसं गावाकडे छान सगळे आपल्याकडे झाडं असले, की आपल्याला जी वनस्पती मस्त दिसत आहे, फुलांच्या डांगा, ह्या सगळ्या आपण तोडून आणतो. पण ही सोसायटी असल्यामुळे इथे झाडं जरा कमी आहेत. तर त्यामुळे मी ना, हा जो वनस्पतींचा हा जो बंच आहे ना, 5 प्रकारच्या मस्त, तर तो विकत आणला. आणि त्याला पण त्या त्या तांब्यामध्ये ना, त्याला अ, व्यवस्थित ठेवून घेतलं आणि हळदी कुंकू वाहिलं, त्या तांब्यामध्ये सुपारी, फुलं असं त्याच्यामध्ये मस्तपैकी टाकलं. आणि त्यानंतर त्याच्यावरती नारळ ठेवून, नारळाला मस्त कुंकू वगैरे लावून, अक्षदा लावून, त्याच्यावरती हे सुंदर असं माता लक्ष्मीचं मुख ठेवलं. आणि थोडंसं कठीण जातं, कारण त्या नारळावरती ना, हे जेव्हा मुख मी लावलं तेव्हा तर ते थोडंसं निघत होतं. पण परत त्याला व्यवस्थित करून मी त्याला आधी थोडंसं असं बांधून घेतल्यासारखं केलं. त्यामुळे ते मस्त असं राहिलं. पण तरी मुख थोडंसं माझं, तो चेहरा आहे ना, मुखवटा आहे ना, तो खाली गेला. त्यामुळे थोडंसं वर करायला हवं होतं मी, पण मला साईडनी व्यवस्थित दिसलं नव्हतं. आणि त्यानंतर मस्त लक्ष्मी मातेला इथे ही वेणी अर्पण केली, मंगळसूत्र घातलं आणि छानपैकी मस्त छोटासा हार होता पांढऱ्या कलरचा, तर तो घातला होता. आणि या साईडला खाली ना, मी मस्त एक चौरंग ठेवून त्याच्यावरती ही अष्टलक्ष्मीचा माझ्याकडे फोटो आहे, तर तो पण मस्त ठेवून घेतला. आणि हा फोटो ना, माझ्या लग्नाच्या आधीचा आहे. म्हणजे मी आधी पण जेव्हा करायची ना, तर तेव्हापासनं तो फोटो माझ्याकडे आहे. लक्ष्मी मातेची पूजा मी जेव्हापासनं करायचे तेव्हापासनं. तर त्या फोटोला पण मस्त इथे स्थानपन्न केलं. आणि बाजूला एक लक्ष्मी मातेचा छोटासा फोटो आहे, तो पण मस्त ठेवला. त्याच्यासमोर लक्ष्मी मातेची जी पोथी आहे आणि लक्ष्मी मातेचं जे ओटीचं सामान आहे, ते सगळं व्यवस्थित ठेवून घेतलं. आणि दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला लक्ष्मी मातेची आणि गणपती बाप्पाची मूर्ती या ठिकाणी पण मस्त विड्याच्या पानावरती त्यांना स्थानपन्न केलं होतं. आणि तुम्ही बघू शकता की किती सुंदर अशी सुरुवात पूजेची या ठिकाणी झालेली आहे. आणि हा जो एक विडा आहे ना, या विड्यावरती सुपारी इथे मी ठेवणार आहे. आणि छानपैकी त्या सुपारीला पंचामृताने अभिषेक करून आणि पाण्याने अभिषेक करून तिथे स्थानापन्न करणार आहे. पण त्याआधी ह्या सगळ्या देवींना, ज्या अष्टलक्ष्मी आहेत, त्यांना फुलं वाहून घेते. आणि हा जो फोटो आहे ना, त्याची जी फ्रेम आहे ना, ती फार चोपडी आहे. त्याच्यावरती फुलं राहतच नाही. कुठल्याही प्रकारचं फूल तुम्ही त्याच्यावरती ठेवलं की ते सगळं, एक फूल सगळ्या फुलांना घेऊन खाली पडतात ते फुलं. त्याच्यामुळं थोडंसं हळूहळू ते ठेवावं लागतं, पण ते परत 2-3 मिनिटांनी परत खाली पडून जातं. तर मी त्याच्यावरती फक्त त्यामुळे एकच फूल ठेवलं होतं. आणि मस्तपैकी बाकीच्या ह्या ज्या मूर्त्या आहेत, यांना फुलं वाहून घेतली होती. आणि ह्या ज्या समया होत्या, या समयामध्ये तेल टाकलेलंच होतं, तर मस्त वाता लावून घेतल्या. आणि दीप प्रज्वलन या ठिकाणी करून घेतलं होतं मी. आणि हा जो छोटा नंदादीप आहे ना, तर तो पण मस्त एक तुपाचा आणि एक तेलाचा आहे, त्या ठिकाणी मी लावून घेतला होता. आणि पूर्ण पूजा मांडल्यानंतर ना, ही पूजा इतकी सुंदर दिसत होती ना, या ठिकाणी तुम्ही बघू शकता. सगळे दिवे छानपैकी लावून घेतले आणि देवी मातेचं रूप इतकं सुंदर दिसत होतं. मी तर तिथे न्याहाळतच बसले त्याला. आणि घरामध्ये इतकी सकारात्मकता वाटत होती ना. आणि ही सगळी पूजा मांडल्यानंतर मग जी आपल्या देवीचं जे पुस्तक आहे लक्ष्मी मातेच्या व्रताचं, ती जी कथा आहे त्याच्यामधली, ती कथा वाचून घेतली. आणि अशा प्रकारे छानपैकी मस्त पोथी वाचल्यानंतर देवीची जी नामावली आहे, त्या नामावलीचं सुद्धा या ठिकाणी पठण केलं. आणि सोबतच टी व्हीवरती जे आहेत, ते तर रोज नामावली मी लावून देतच असते. तर ती माझ्या घरामध्ये रोज असते. आणि ही इतकी शांती वाटत होती ना, इतकी आंतरिक शांती वाटत होती मनाला,
इतकी प्रसन्नता वाटत होती. या गोष्टी शब्दांच्या पलीकडे असतात सांगताना. श्री महालक्ष्मी नमः. ध्यानी घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी. द्वापार युगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. राजाचं नाव होतं भद्रश्रवा. तो शूर आणि दयाळू होता. प्रजादक्ष होता. तेव्हा ब्राह्मणांना साधूसंतांना सुखवीत होता. अशा प्रकारे संपूर्ण देवीची कथा या ठिकाणी वाचून घेतली आणि नंतर देवीची आरती केली आणि नैवेद्य दाखवून देवीला छानपैकी पाणी फिरवून देवीला नमस्कार केला आणि अशा प्रकारे म्हणजे या ठिकाणी देवीची ही जी पूजा आहे ती संपन्न झाली. ओम श्री महालक्ष्मी नमो नमः. तर असा आजचा माझा हा ब्लॉग होता. आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.